लातूर शहर विभागातील ज्या कॉलेज करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींना माझी विनंती आहे, जर तुम्ही सिटी बसचा प्रवास करत असाल तर सिटी बसमध्ये 2 जागा अवेलेबल नसते म्हणून 2 लाईनी केलेल्या असतात, परंतु जो तिकीट काढणारा जो कंडक्टर आहे तो त्या मुली खांद्याला ओढून तिला लाईनमध्ये उभा करत असतो, तिच्या पाठीला खेचून लाईनमध्ये उभा करत असतो। तर त्याचं काम फक्त तिकीट काढायचं आहे आणि तोंडानं बोलायचं आहे, ना की त्या कंडक्टरचं त्या विद्यार्थीच्या अंगाला झडझूम करायचं आहे। विद्यार्थिनींना माझी विनंती आहे, जर तुमच्या दृष्टीत असा जर कुठं प्रकार घडून आला तर सरळ त्या कंडक्टरला तुम्ही धरून सरळ चालत्या सिटी बसमधून खाली फेकून द्या, काहीही फरक पडणार नाही। ज्या ठिकाणी सिटी बस थांबते त्याच ठिकाणी जो तो कंडक्टर असतो तो सिटी बसच्या असा पाय लावून थांबलेला असतो आणि विद्यार्थिनी घाईमध्ये त्याच्या पाया खालून वरती चढत असतात, परंतु टंगडी लावून त्यानं दरवाजाला थांबलेला असतो। अशा विद्यार्थिनी आणि महिलांना माझी विनंती आहे, त्याच पायाला धरून तुम्ही गोल फिरून त्याला रोडवर आपटा, काहीही फरक पडणार नाही। मनपा आयुक्तांना माझी विनंती आहे की लातूर शहरामध्ये महिला आता प्रशिक्षण खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे, महिलांची ड्रायव्हिंगची कार्यरत पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे। सिटी बसमध्ये जे कंडक्टर आणि ड्रायव्हर आहेत त्यांना घरीच धुणं भांडे करण्यासाठी बसवावं आणि लातूर शहरामध्ये सिटी बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर ह्या फक्त महिला झाले पाहिजे, यांचा प्रसार वाढवावा आणि या महिलांना तात्काळ या सिटी बसमध्ये जॉबवर कार्यरत करावे, अशी माझी मनपा आयुक्तांना विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।